हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलोय की अजित पवार यांनी शरद पवारांना उत्तर देण्यासाठी बीड जिल्ह्याचीच का निवड केली हा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, कारण असं आहे की शरद पवारांजवळून अजित पवार गट हा आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या सोबत सत्तेमध्ये सहभागी झालाय. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी हे मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शरद पवार हे शांत बसतील असं वाटलं होतं, परंतु शरद पवार हे शांत बसतील ते लोकनेते कसे? त्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली, राष्ट्रवादीच्या सभा प्रत्येक ठिकाणी घ्यायला सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे अजित पवार गटासोबत जे नेते गेले, ज्यांनी शरद पवार यांच्यासोबत बंडखोरी केली, त्या नेत्यांच्या मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जाऊन शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चे बांधणी करतायत. शरद पवार यांनी ठरवलंय की अजित पवार गटासोबत आपल्याला धोका देऊन गेलेले जे नेते आहेत हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी होता कामा नयेत, ते पराभूत झाले पाहिजे. आणि जनतेला आणि नेत्यांना हा संदेश गेला पाहिजे की विचारांशी जो प्रतारणा करतो तो विजयी पुन्हा होत नाही, हे लोकांना दाखवायचं आहे. आणि मित्रांनो, त्यामुळे शरद पवार यांनी नाशिकला छगनराव भुजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेतली, धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये सभा घेतली आणि त्यासोबत हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर या जिल्ह्यात सुद्धा शरद पवार यांनी सभा घेतली. आणि विशेष म्हणजे शरद पवार यांच्या या सभेनं या तिन्ही जिल्ह्यामधलं वातावरण ढवळलेलं आहे आणि या तिन्ही नेत्यांना त्या ठिकाणी अडचणीचं ठरू शकतं असं वातावरण निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणून अजित पवार, धनंजय मुंडे, छगनराव भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा विनय तटकरे असतील, यासोबत प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील या सर्वांनी ठरवलं की आता आपण शांत बसून चालणार नाही, कारण पवार साहेब हे पुढे जात आहेत, आगेकूच करतायत. रणसंग्रामामध्ये शरद पवारांची भूमिका ही आपल्यापेक्षा अधिक पटीनं अग्रेसर राहून त्या ठिकाणी ती दिसते. अशा वेळेला आपल्याला केवळ बचाव करून चालणार नाही, तर आपल्याला सुद्धा आक्रमक व्हावं लागेल, हे मत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं. आणि म्हणूनच अजित पवार यांनी सुद्धा ठरवलंय की शरद पवार यांना आता उत्तर द्यायचंय. आणि म्हणून अजित पवार यांनी जे शरद पवार यांना उत्तर देण्यासाठी जिल्हा निवडला तो म्हणजे बीड जिल्हा. बीड जिल्हा का निवडला? कारण मित्रांनो, शरद पवार यांनी आजपर्यंत ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि मजुरांच्या बाजूनं राजकारण केलेले आणि त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. आणि म्हणूनच शरद पवार यांच्या विचारामध्ये मराठवाडा हा अधिक बसतो. पश्चिम महाराष्ट्रात जरी शरद पवार राजकारण करीत असले तरी शरद पवारांच्या विचाराची ताकद ही महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 11 तालुके असलेल्या या बीड जिल्ह्यामध्ये सहा आमदार आहेत आणि या 6 आमदारापैकी 4 आमदार हे शरद पवार गटाचे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मोठ्या मताने त्या ठिकाणी निवडून आले होते. 2 आमदार जे निवडून आले ते भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. तेही विशेष म्हणजे निसटता विजय त्यांचा त्या ठिकाणी झाला, हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल. म्हणजे त्याचा अर्थ असा की शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या बीड जिल्ह्यामध्ये आहे. आणि याच बीड जिल्ह्यामध्ये शरद पवारांनी आपल्या विचाराचे नेते सुद्धा उभा केलेले, जे नेते गेल्या 5, 10, 15 वर्षापासून, 20 वर्षापासून राजकारणात सक्रिय आणि सत्तेमध्ये ते सहभागी होत आहेत. अशा वेळेला अजित पवार गट जेव्हा बाजूला पडला त्यावेळी शरद पवार यांच्या सोबतच्या 4 आमदारांपैकी 3 आमदार, ज्यामध्ये धनंजय मुंडे जे कृषी मंत्री आहेत, त्यासोबत माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि बाळासाहेब आजबे जे की आष्टी पाटोद्याचे आमदार आहेत, तिन्ही आमदार अजित पवार गटासोबत गेले. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित हेही अजित पवार गटासोबतच गेले. या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची ताकद होती तिथले कारखानदार असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य आणि पदाधिकारी असतील, मोठे उद्योगपती असतील, यांना सुद्धा धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी आपल्या गटामध्ये सामावून घेतलेले आहे. एकमेव संदीप क्षीरसागर हे आमदार, बीड मतदारसंघाचे आमदार, हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. अशा स्थितीमध्ये ज्यावेळी शरद पवार यांनी 17 ऑगस्टला बीडमध्ये सभा घेतली, ही सभा अत्यंत विराट झाली. आणि केवळ सभा विराट झाली नाही, तर लोकांचे जे काही प्रेम होतं ते शरद पवारांच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी, कामगारांनी, कष्टकऱ्यांनी आणि विशेषतः ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही अशा लोकांनी उभा राहून शरद पवार यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं होतं. आणि मित्रांनो, एवढंच नाही की शरद पवार यांनी एक मोठी कूटनीती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आखली, ती म्हणजे आपल्याला सोडून गेलेले आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेले नेते त्यांना रोखण्यासाठी त्यांनी दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना त्या ठिकाणी बळ देण्याचं काम केलेलं आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस ते बीड जिल्ह्यात आले त्यावेळेस त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या विरोधात बदामराव पंडित जे की शिवसेनेचे माजी राज्यमंत्री आहेत यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आणि त्यांना राजकीय पाठबळ देण्याचं आश्वासन सुद्धा त्या ठिकाणी दिलं. आणि याच ठिकाणी अमरसिंह पंडित यांची उलटी गिनती सुरू झाली. त्याच धर्तीवर परळी मतदारसंघामध्ये
धनंजय मुंडे जे की कृषी मंत्री आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये बबनराव गीते यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी प्रवेश दिला. बबनराव गीते हे ताकदीचं नेतृत्व परळीमध्ये आहे, जे की धनंजय मुंडे यांना परळी मतदारसंघामध्ये रोखू शकतं, त्या ठिकाणी त्यांना पराभूत सुद्धा करू शकतं जर त्यांना तशा पद्धतीचं बळ मिळालं तर. हे शरद पवारांनी हेरलं आणि बबनराव गीतेंना आपल्यासोबत घेतलं. धनंजय मुंडे यांना त्या ठिकाणी हादरा दिला. विशेषतः याच परळी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांचा तो मतदारसंघ आहे. जर बबनराव गीते त्या ठिकाणी उभा राहिले तर एकतर ते विजयी होतील किंवा धनंजय मुंडे यांची मतं घेतल्यानं पंकजाताई मुंडे यांना त्याचा फायदा होईल. ही राजकीय कूटनीती शरद पवार यांनी बीड जिल्ह्यात आखली. या व्यतिरिक्त बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना त्यांनी बळ दिलं आणि विशेष म्हणजे तरुण नेत्यांना त्यांनी ताकद देण्याचं काम केलं. हे ज्यावेळेस अजित पवार गटांच्या लक्षात आलं त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला सभा घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्यावर विशेषतः धनंजय मुंडे यांचा इतिहास काय आहे, काही भगिनींनी माझ्याकडे त्यांच्याविषयी तक्रार केली असंही शरद पवार यांनी अधोरेखित केलं आणि याच ठिकाणी धनंजय मुंडे यांचा हा मुद्दा जिव्हारी लागला आणि म्हणून अजित पवार गटानं ठरवलं की आता बीड जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला होता, परंतु याच जिल्ह्यातून शरद पवार यांना आपल्याला उत्तर द्यावं लागेल आणि म्हणूनच जी की 27 ऑगस्टला बीड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली. या सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी थेट शरद पवार यांना उत्तर दिलं. माझा इतिहास काय विचारता, माझा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असंही त्या ठिकाणी म्हणले आणि मी संघर्षातून पुढे आलेलो, माझ्या 5वीलाच संघर्ष हा पुजलेला आहे असंही त्यांनी सांगितलं. या पुढच्या काळामध्ये आणि या मागच्या काळामध्ये फक्त अजित पवार हेच बीड जिल्ह्याचं दैवत असेल, कारण आजपर्यंत जो काही विकास केला तो अजित पवार यांनीच केला. बीड जिल्ह्यात ज्या काही योजना दिल्या त्या अजित पवार यांनीच दिल्या. शरद पवार यांनी बीड जिल्ह्यासाठी काय केलं असाही प्रश्न धनंजय मुंडे यांनी थेट शरद पवार यांना विचारला. दुसरी गोष्ट म्हणजे छगनराव भुजबळ जे नाशिकहून उत्तर देण्यासाठी बीडला आले, त्यांनी या ठिकाणी थेट शरद पवारांचाच उत्तर दिलं की आमच्यावर तुम्ही कारवाई करता म्हणतायत, आम्हाला पराभूत करा म्हणतायत, आमच्यासाठी तुम्ही माफी मागतायत. पवार साहेब तुम्ही इतक्या चुका केल्या की तुम्हाला कुठं कुठं माफी मागावं लागेल हा विचार आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा निर्णय तुमचा होता, तुम्ही मागं फिरलात आणि विशेष पहाटे ज्यावेळेस अजितदादांनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची, ती सुद्धा तुम्ही त्यांना मागे फिरावं लागली आणि पुन्हा तुम्ही सांगताय की मी गुगली टाकली. क्रिकेटर किंवा मॅचवाल्या आपल्याच प्लेअरच्या विरोधात गुगली टाकून आपलाच खेळाडू कुठं आउट करत असतात का असा थेट प्रश्न त्यांनी छगनराव भुजबळ यांनी शरद पवारांना विचारला. विशेष म्हणजे शरद पवार इतके आक्रमक झाले होते की जणू काही ते राष्ट्रवादीचे नव्हे तर जुने शिवसेनेचे नेते आहेत अशा पद्धतीचं त्यांचा भाषणामधला जो काही आव होता तो त्या ठिकाणी दिसत होता. म्हणजेच एकंदरीत शरद पवार यांना उत्तर देण्यासाठीच ते पूर्ण ताकदीनिशी विचारणीशी अभ्यास करून आले होते हेही आपल्याला त्या ठिकाणी दिसलं. तिसरे म्हणजे कोल्हापूरचे नेते हसन मुश्रीफ जे मंत्री आहेत अजित पवार गटाचे आहेत, ते सुद्धा कोल्हापूरहून बीडला आले आणि त्यांनी बीडमधूनच या ठिकाणी शरद पवार यांना उत्तर दिलं. विशेषतः त्यांनी एवढंही सांगितलं की जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या मतदारसंघात येऊन कोल्हापुरी चपलेचा मार कसा असतो हे सांगितलं, परंतु कोल्हापुरी चपलेमध्ये आणखी एक दुसरी चप्पल आहे, तिचा मार लागल्यानंतर तुम्हाला कसं वाटेल असंही त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर त्यांनी थेट टीका केली. विशेष म्हणजे अजित पवार हे बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी मात्र शरद पवार यांच्यावर बोलणं टाळलं, मात्र शरद पवारांचं नाव घेणं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी टाळलं हे प्रकर्षानं जाणवलं. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यासाठी आपण आजपर्यंत काय केलं हे त्यांनी सांगितलं. या पुढच्या काळामध्ये जो काही अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्प माझ्या हातात आहे, जास्तीत जास्त निधी मी बीड जिल्ह्याला देईन असंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे गोदावरी खोऱ्यातलं पाणी हे पूर्ण पश्चिम मधलं पाणी गोदावरी खोऱ्यात आणून बीड जिल्ह्याला आणि मराठवाड्याला आपण ते पाणी पुरवठा करू, भले यासाठी 1,00,000 कोटी खर्च आला तरी चालेल असंही अजित पवार यांनी सांगितलं. म्हणजे विशेष असं की छगनराव भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील किंवा हसन मुश्रीफ असतील, यांनी शरद पवार यांना उत्तर देण्यासाठी बीड जिल्हाच का निवडला हा या ठिकाणचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि अजित पवार मात्र शरद पवारांविषयी पुन्हा एकदा काहीही बोलले नाहीत हेही आपल्याला त्या ठिकाणाहून दिसून आलं. मित्रांनो, बीड जिल्ह्यातून जर उत्तर शरद पवारांना दिलं असेल तर याचा परिणाम सगळ्यात जास्त भोगावा लागेल तो म्हणजे धनंजय मुंडे यांना. त्याचं कारण असं आहे की छगनराव भुजबळ हे नाशिकमध्ये सुद्धा सभा घेऊन, नाशिकमध्ये सुद्धा पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांच्या विषयी ते बोलू शकत होते. टीव्हीच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रभर व्हायरल करू शकत होते. हसन मुश्रीफ सुद्धा कोल्हापूरमध्ये बोलून ते सुद्धा व्हायरल करू शकत होते, बातम्या सुद्धा ते छापून आणू शकत होते. परंतु तसं झालं नाही. हे दोन्ही नेते धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात आले तर त्या ठिकाणाहून त्यांनी पवार साहेबांना उत्तर दिलंय. यामध्ये मात्र शरद पवार यांना मानणारा जो सामान्य वर्ग आहे, जो मतदार आहे आणि विशेषतः अजित पवार यांच्यासोबत गेलेले जे नेते आहेत त्यांचा जरी तो कार्यकर्ता असला तरी तो कार्यकर्ता शरद पवार यांनाच तो मानतो, कारण तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बनलेल्या विचारसरणीत तो तयार झालेला आहे.
म्हणून आपले नेते आज जरी अजित पवारांसोबत गेले असले तरी अजित पवार गट हा भारतीय जनता पार्टी सोबत आणि एकनाथराव शिंदे यांच्या सोबत सत्तेत आलेला आहे हे सामान्य जनतेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पटलेलं नाही. आणि म्हणूनच ज्यावेळी शरद पवारांना ही उत्तर देणारी सभा सुरू होती त्यावेळेस अनेक कार्यकर्ते, शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते सभेतून उठून सभा सोडून निघून गेले. एकीकडे भाषणं सुरू होती, दुसरीकडे मात्र कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सामान्य जनता जी उपस्थित झाली होती ही त्या ठिकाणाहून उठून निघून जाताना आपल्याला पाहायला मिळाली. मित्रांनो, प्रश्न असा आहे की धनंजय मुंडे यांनी सुद्धा सांगितलं होतं की बीड जिल्ह्यातली सभा ही रेकॉर्ड ब्रेक होईल आणि विशेषतः ही ऐतिहासिक ठरेल. नेमकं धनंजय मुंडे असतील किंवा अजित पवार असतील यांना बीड जिल्ह्यातली शरद पवारांना उत्तर देणारी सभा ही ऐतिहासिक आणि रेकॉर्ड ब्रेक का करायची होती हाच मुळातला एक प्रश्न आपल्या समोर आहे. कारण 11 तालुक्यातून 3-3 हजार जरी कार्यकर्ते गाड्यांच्या माध्यमातून आणले असते तरी जवळजवळ 33,000 ते लोक बसली असती. कालची सभा आपण पाहिली, एवढी संख्या जी सांगण्यात येते तेवढी संख्या त्या ठिकाणी नक्कीच नव्हती हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे. परंतु आपल्या मतदारसंघातून जिथं मतदारसंघ आता 3 लाख मतदारांचा आहे, 2.5 लाख मतदारांचा आहे, 3.5 लाख मतदारांचा आहे, तिथून जर आपण 3 आणि 5 हजार कार्यकर्ते सभेला आणत असू आणि ती सभा रेकॉर्ड ब्रेक होऊन आता बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचंच प्राबल्य राहील, आपलंच प्राबल्य राहील असा जर कोणी भास निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो स्वतःला फसवतोय असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. मित्रांनो, शरद पवार यांना बीड जिल्ह्यातून जरी अजित पवार गटानं उत्तर दिलं असलं तरी जनता ही जनता जनार्दन मतदार राजा आहे. तो येणाऱ्या विधानसभेत आणि येणाऱ्या निवडणुकीत कुणाच्या बाजूनं कौल देतो आणि कुणाला तो उत्तर देतो हे बघण्याचं कारण आपल्याला महत्वाचं ठरेल. मित्रांनो, माझं मत ही घटना मी आपल्यासमोर व्यक्त केली. आपल्याला काय वाटतं आपण लाईक आणि कॉमेंट्स करून जरूर कळवा. कारण मित्रांनो, तुमच्या कॉमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आजपर्यंत तुम्ही जेवढ्या व्हिडिओला कॉमेंट दिल्या त्या अत्यंत अभ्यासपूर्ण दिलेल्या आहेत, चिकित्सक पद्धतीने दिल्या आहेत आणि विशेष म्हणजे राजकीय विश्लेषण आपण जे करताय ते खरोखर आपलं वाखाणण्याजोगं आहे. कारण आपल्यापर्यंत सुद्धा महाराष्ट्रातल्या आणि आपल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या राजकारणाविषयी सखोल माहिती आहे ती आपल्या प्रतिक्रियेतून आम्हाला दिसते आणि आपली प्रतिक्रिया ही तुमच्या जिल्ह्यातली तालुक्यातली एक प्रतिनिधी म्हणून तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. म्हणून आपल्याला विनंती आपण लाईक आणि कॉमेंट्स जरूर करा. मित्रांनो, नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन पुन्हा आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.